महापालिकेच्या पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या 4 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं अनेक भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार प्रभागातील विविध ठिकाणी पाणी वाहिन्या फुटणे, व्हॉल्व्हमध्ये बिघाड होणे तसेच काही बांधकाम व्यावसायिकांकडून पाणी वाहिन्यांचं नुकसान होणे या कारणामुळे पाणीपुरवठा कोलमडला आहे। संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीची कामं रखडल्याचा आरोप करण्यात आलाय। उत्तरानगर लेन क्रमांक 1 आणि 2, गायत्रीनगर, अयोध्यानगरी, बोधलेनगरसह प्रभागातील अनेक भागांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही। त्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय। पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली होती, मात्र टँकरची अपुरी संख्या असल्याने नागरिकांना त्याचाही लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। प्रलंबित दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच या गंभीर निष्काळजीपणाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी, नगरसेविका पूजा नवले, नगरसेविका ज्योती जोंधळे, रफिक तडवी, अनिल जोंधळे, जितेंद्र उगावकर, बाबासाहेब पवार, प्रसाद नागवंशी, मनीष टांगे, तुषार सोनकांबळे, साकीब सय्यद आदी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 16 मध्ये 4ही नगरसेवक जवळजवळ आम्ही 8 ते 7 दिवसापासून पाण्यासाठी नागरिक आमच्याशी भांडतात की आम्ही त्यांना काय उत्तर द्यावं। आमच्याकडे आता उत्तर द्यायला हे राहिलं नाही। तर पहाटे 5 वाजेपासून आम्हाला दररोज फोन येतात की ताई पाणी का नाही आलं। तर आम्ही वाढीव टँकरची मागणी केलेली आहे। तर प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या 4ही नगरसेवकांचा प्रश्न सोडवावा, नागरिकांनी त्याच्यातून सुटका द्यावी ही विनंती। प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या 5 दिवसापासून खूप पाण्याची टंचाई होत आहे। यांनी शनिवारी शटडाऊन केलं ते मान्य आहे आम्हाला, पण शनिवार नंतर आजचा मंगळवार उगवला तरी एक थेंब सुद्धा पाणी आमच्या प्रभागात नाही। अक्षरशः सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही 4ही नगरसेवक प्रभागात उत्तरानगर असो, बोधलेनगर असो, उपनगर असो, उपनगरातली चाळ असो, टाकळी असो, ह्या स्लम एरियामध्ये अक्षरशः लोकांना पाणी साठवण्यासाठी तर नाहीच, टाक्या वगैरे तर नाहीच आहे, पण त्यांना पाणी सुद्धा मिळत नाहीये। तर आज आम्ही 4ही नगरसेवक अधिकाऱ्यांना भेटायला आलो की का तुम्ही आमच्या प्रभागाकडे दुर्लक्ष करत आहात। आणि आज सकाळीच पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे अयोध्यानगरी झाले, उत्तरानगर झाले, ह्या ठिकाणी अक्षरशः लोक त्रस्त झालेले पाण्याने। आणि हे टँकर सुद्धा आम्हाला पुरवत नाही। अक्षरशः सकाळी 6 वाजल्यापासून यांचा फॉलोअप घेतो आम्ही, त्यानंतर ते आम्हाला पूर्ण दिवसभरात एकच टँकर पुरवत आहे। तर आम्हाला प्रशासनाला एकच सांगायचंय की तुम्ही आमच्या प्रभागाला सुरळीत पाणी व्यवस्थित करा, नाहीतर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी, भाऊंनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना स्टाईलनी आम्ही आंदोलन करू आणि आमच्या महिला भगिनी सगळे आम्ही प्रशासनाकडे घेऊन येऊन आंदोलन करू। गेल्या 5 दिवसापासून प्रभाग क्रमांक 16 येथे प्रचंड पाण्याची टंचाई आहे। आताच राहुल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आमचा उत्तरानगर पासून तर बोधलेनगर पर्यंत आरटीओ कॉलनी आणि उपनगरमध्ये रामदास स्वामी नगर असेल, पंजाब चाळ असेल, मातोश्री नगर असेल, सर्वच भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी आणि काही भागामध्ये एक थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही। आणि सातत्याने 5ही दिवस आम्ही सर्व नगरसेवक संपूर्ण प्रभागात फिरून लोकांना टँकर पुरवत असेल तर टँकरसाठी मागणी आम्ही महापालिकेकडे करतोय आहे, परंतु टँकरही आम्हाला पूर्ण प्रमाणात मिळत नाही आणि टँकरसाठीही आम्हाला फार असं भांडावं लागत आहे। अत्यंत महिला भगिनी, सर्व महिला भगिनी सकाळपासून पाण्यासाठी त्रस्त होत आहे, वणवण करत आहेत। आणि ह्या सर्वांचा परिणाम आज आम्ही 4ही प्रभाग क्रमांकाचे 4ही नगरसेवक इथे येऊन आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना समज दिली आणि त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या प्रभागातला हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा। जेथे जेथे जुन्या लाईनी आहेत तेथे तेथे लाईन बदलून पाण्याचा हा जो मोठा अत्यंत बिकट प्रश्न आहे तो सोडवण्यात यावा। प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी आशाताई तडवी, पूजाताई नवले, ज्योतिताई जोंधळे आम्ही सगळे नगरसेवक या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी आलो, त्यांना निवेदन दिलं आणि सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेतली।
आणि त्या ठिकाणी आम्ही सगळ्या पाण्याच्या बाबतीतल्या अडचणींचा उहापोह केला. अनेक ठिकाणी उत्तरनगर लेन नंबर 1, 2, 3, बोधले नगर, आरटीओ कॉलनी, अयोध्या नगरी ह्या ठिकाणी तर गेल्या 5 दिवसापासून एकही थेंब पाणी नाहीये. सोंजेनगर, टाकळी, समतानगर, उपनगर, गांधीनगर, उपनगर मधील सर्व भाग, रामदास स्वामी नगर लेन नंबर मधल्या 1, 2, 3 सगळ्या भागात प्रचंड कमी दाबाने पाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, निवेदन दिलं. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे का 2 दिवसामध्ये सर्व भागातला पाणी पुरवठा सुरळीत करू. त्यानंतर आम्ही पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे का वाढीव टँकर या ठिकाणी द्या, तर तो सुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे. आणि टँकरची संख्या प्रभागामध्ये वाढणार आहे. या सगळ्या गोष्टीचं जर लक्ष या सगळ्या विभागांनी जर दिलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलनी या ठिकाणी आंदोलन करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जर कधी 2 दिवसामध्ये या संपूर्ण पाण्याच्या प्रश्नावर मार्ग लागला नाही तर मग मात्र आम्ही तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि पाण्याच्या हंड्याचा मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी या ठिकाणी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. बोधले नगर या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून एका बांधकाम व्यावसायिकांनी त्या ठिकाणी पाण्याची लाईन तोडली आणि आम्ही वारंवार सांगतोय का ती पाण्याची लाईन जोडा, परंतु त्या बिल्डराकडनं महापालिकेच्या कोणी अधिकाऱ्यांनी एका संबंधित ओळखीच्या माणसाला पैसे द्यायला लावले बिल्डरला आणि हा काम करून घेईल असं सांगितलं. परंतु 15 दिवस झाले ते काम काही केलं नाही. म्हणून आज सकाळी आमच्या नगरसेविका तडवीताई, नवलेताई आणि तोंडेताई या सकाळी तिकडे जाऊन बसल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्लंबरला बोलून ते काम उभं राहून स्वतः करून घेतलं, तेव्हा ते काम झालं. परंतु हे सुद्धा होत आहे का बिल्डरांकडनं पैसे उकळण्याचं काम सुद्धा काही अधिकारी करत आहे असा संशय आम्हाला. ठीक आहे, आमच्याकडे पुरावा नाही म्हणून हा संशय आहे, परंतु पुरावा जर मिळाला मात्र मग त्याबद्दल आयुक्तांकडे तक्रार करून त्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.